आज आपण बनवूया राजस्थानी कढी, जी की चवीला खूप अशी चविष्ट बनते. तुम्ही घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करते. राजस्थानी कढी बनवण्यासाठी इथे आपण एका कपाने 2 कप एवढं दही घेणार आहे. 2 कप एवढं दही घेतल्यानंतर आता हे जे दही आहे ते आपल्याला एका चमच्याने छान असं फोडून घ्यायचं आहे. इथे मी चमच्याने फोडून घेत आहे. याऐवजी तुम्ही मिक्सरला सुद्धा छान असं फिरवून घेऊ शकता. आपल्याला हे जे दही आहे ते पूर्ण एकजीव होईपर्यंत अशा प्रकारे ते फेटायचं आहे. दही छान असं फेटून झालं की याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. मसाल्यामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट, 1 चम्मच एवढं मीठ आणि बरोबर 5 चम्मच एवढं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ दह्यामध्ये घालण्याच्या आधी आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ते छान असं गाळून घेणे खूप असं आवश्यक आहे. मी आधीच हे बेसन पीठ छान असं चाळणीने चाळून ठेवलेलं होतं. 5 चम्मच बेसन पीठ घातल्यानंतर आता 1 चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हे जे बेसन पीठ आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आपल्या घरी नेहमीच कढी बनवत असतो, पण अशा प्रकारची राजस्थानी कढी कधीच तुम्ही घरी बनवली नसेल. म्हणून एकदा अशा प्रकारची कढी घरी नक्की बनवा. इथे सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ज्या कपाने आपण दही घेतलेलं होतं त्याच कपाने बरोबर 4 कप एवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी 4 कप पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. जर आपल्याला काही पाणी कमी जास्त करायचं असेल तर ते आपण नंतरही करू शकतो. इथे कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एक रवी घ्यायची आहे आणि रवीने याला अशा प्रकारे 2 ते 3 वेळा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून जर काही दह्याचा कण राहिलेला असेल किंवा बेसन व्यवस्थित मिक्स झालं नसेल तर ते सर्व रवीने मिक्स केल्या जाईल. आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल आपल्याला कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे. थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की लगेचच जिरं घालायचं आहे. मेथी दाणे घालायचे आहे. मेथी दाणे घातले की थोडी सोप घालायची आहे. लवंगा घालायची आहे. तर इथे मी 4 ते 5 लवंगा घेत आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. तर हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. अद्रक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि सर्व याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने इथे छान अशी ही फोडणी आपल्याला मिक्स करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. तेलामध्ये फोडणी इथे झाल्यानंतर आपल्याला अर्धा चम्मच एवढा हिंगसुद्धा या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला थोडी अशी फोडणी आणखी होऊ द्यायची आहे आणि एकदा चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जी बाजूला कढी करून ठेवलेली आहे, म्हणजे जे आपण मिश्रण कढीचं बनवून ठेवलेलं आहे ते एकदा आपल्याला चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे. आणि ढवळून घेतल्यानंतर आपल्याला हे जी कढी आहे ती या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. फोडणीमध्ये कढी घालायची आहे आणि फोडणीमध्ये कढी घातल्यानंतर आता चमच्याने एकसारखं आपल्याला ही कढी अशा प्रकारे ढवळत राहायची आहे. जोपर्यंत या कढीला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखी ही कढी अशा प्रकारे ढवळत राहायची आहे. जास्तीत जास्त 30 मिनिटे आणि कमीत कमी जर विचाराल तर 20 मिनिटे आपल्याला ही कढी एकसारखी अशी ढवळायची आहे. फक्त एक उकळी येऊन जर आपण गॅस बंद केला तर कढीला जशी पाहिजे तशी चव येत नाही. म्हणून ही कढी आपल्याला अर्धा तास एवढी शिजू देणे खूप अशी गरजेचं आहे. तर इथे बघू शकता आपली कढी छान अशी घट्ट आलेली आहे आणि आपली कढी इथे छान अशी शिजली सुद्धा आहे. पूर्ण मी अर्धा तास ही कढी आपली शिजू दिलेली आहे. आता ही जी कढी आहे त्या कढीवर आपल्याला थोडी अशी हातावर चोळून कस्तुरी मेथी सुद्धा घालायची आहे. त्याने सुद्धा या कढीला खूप अशी छान चव येते. कढी इथे छान अशी शिजून तयार आहे. आता ही कढी आपण खाली काढून घेऊया आणि या कढीसाठी एक तडका आपल्याला बनवायला घ्यायचा आहे. तडका बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये थोडी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे. लाल मिरच्या घालायच्या आहे आणि अर्धा चम्मच एवढं तिखट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. हा तडका जो आहे तो आपल्याला या कढीवर घालून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करून एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली झणझणीत तडका घातलेली राजस्थानी कढी किंवा मारवाडी कढी तयार आहे. ही कढी तुम्हाला कशी वाटली किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून कळवायला विसरू नका. इथं आपली कढी मस्त अशी झालेली आहे. आता एका वाटीमध्ये काढायची आहे आणि वाटीमध्ये
काढून सर्व करायची आहे. राजस्थानी मारवाडी कढी चवीला खूप अशी चविष्ट होते आणि कितीही खाल्ली तरी मन भरत नाही अशी ही राजस्थानी कढी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.